नमस्कार मी पोट्यो, मी आलोय पुण्यात। मी ज्या गल्लीत पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करत होतो तिथं आलो आहे, जिथं कोतवाल वाड्यात मी शिकलो। पुणे मराठी ग्रंथालयाची बिल्डिंग कुठे आहे बा? मागे गेली पुणे मराठी ग्रंथालयाची बिल्डिंग। आता एमपीएससीचा नुकताच रिझल्ट लागलाय। काही लोक इथं रिझल्ट लागलेले दिसून राहिले। कोणाचा रिझल्ट आला रे बुवा? कोणाचा रिझल्ट आला? नुकताच एमपीएससीचा रिझल्ट लागला आहे। अचानक थँक्यू सर। मी पवार साहेबांची भेट घ्यासाठी पुण्यात आलो होतो वर्धा लोकसभेबाबत। तर इथं गुलाल दिसला उधळलेला। काय नाव तुमचं? सचिन सचिन राख। राख म्हणजे राख करून टाकली का तुम्ही आता एमपीएससी? यांची नुकतीच निवड झाली आहे। कोणत्या पदासाठी झाली? सीडीपीओ। अच्छा, सीडीपीओ क्लास 2 आणि याची सीडीपीओ क्लास कोणाची? अरे वा वा, तुमचं नाव? अक्षय मेहत्रे। अक्षय मेहत्रे, कुठून? बीडचा। बीड। तुम्ही पण बीड। हाट सालेले, धुरांडा उडून टाकला तुम्ही ना। तर दोघांची सीडीपीओ एक क्लास 1 एक क्लास 2 म्हणून सिलेक्शन झालं आहे। माझ्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या। आता एक मुलगा भेटला, अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं। तो यांचा गुलाल पाहून तो विचार करत जात होता का माझं कसं होईल। त्यानं बोलून दाखवल्या त्या भावना, आणि मग त्यानं बोलून दाखवल्याच्या नंतर माझ्या आठवणी जाग्या झाल्या का मला असे विचार येत होते लोकांचा गुलाल उधळलेला पाहून। तर त्यानं ते साहजिक आहे, स्वाभाविक आहे का आपण वर्ष 2 वर्ष अभ्यास करतो, 3 वर्ष अभ्यास करतो, रिझल्ट 1-2 मार्कानं कधी कधी जाते। तर तो मुलगा भेटला, त्याच्या डोळ्यातून पाणी आलं, माझ्या डोळ्यातून पाणी आलं। मी उभाच होतो तिथं, स्तब्ध राहिलो काही वेळ। तर त्याचंही मन भरून आलं होतं। तर आज हे यशस्वी झाले। यांच्याकडून आपण काही जाणून घेऊ। संघर्ष फार मोठा आहे। सांगू शकता काय? नाही, संघर्ष खरंच खूप मोठा आहे। आणि मेन म्हणजे आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जे सुख ह्या क्षणी जे पाहायला भेटलं, ह्याच्यासारखा आनंद कधीच बघायला भेटणार नाही। एवढंच मला बोलायचंय। आमच्या सोबत दोघांचा संघर्ष खरंच खूप मोठा आहे। आम्ही पहिल्यापासून सोबत होतो आणि लकीली दोघांना ह्या वेळेस पोस्ट भेटलेली आहे, त्याच्यामुळे खरंच आनंद झालेला आहे। थँक्यू। थँक्यू। तुम्ही सांगा काही? काय नाही, कष्ट करा तुम्ही। कष्ट केल्या यश नक्कीच भेटतंय। कधी कधी नाही आलं, यश जरी नाही आलं तरी हार न मानता दुसऱ्या दिवशी सकाळी यश नाही भेटलं तर माझ्यासारखा मास्तर होता येते। काही नाही झालं। आणि 5वा इंटरव्ह्यू होता हा, आणि 5व्या इंटरव्ह्यूला ह्या वेळेस कंटिन्यू 5वा इंटरव्ह्यू होता आणि त्यांचा ह्या वेळेस सक्सेस भेटलेला। माझ्यासोबत एक माझ्या सोबती होता, माझ्या गावचा विशाल वाघ। 8 वेळा एमपीएससीचा इंटरव्ह्यू दिला, कंटिन्यू राज्यसेवेचा अभ्यास केला, प्रत्येक वेळेस काही ना काही मार्कांना राहत होता। आज तो डेप्टी कमिशनर आहे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनले। तुम्ही मेहनत केली तर भेटते, नाही काही घेतलं तर मग माझ्यासारखे पोंगे घ्या लागते आणि मोठं व्हावं लागते। जगात झाट कोणाला भ्यायचं नाही, ठीक आहे, आणि आपलं काम करत राहायचं, ठीक आहे। तो मोदी असो का कोणी असो। मी आता सध्या त्याच एरियात आहे आणि मला आठवणी ताज्या झाला का मी ज्या कोतवालवाड्यात राहत होतो, पीएमजीत अभ्यास करत होतो। तर हे सगळे मुलं इथं एमपीएससीचे आहे, सगळे अभ्यास करते। अक्षरशः मी प्रसिद्ध नव्हतो तर मला याच पुण्यातून काही लोकांना हाकलून दिलं होतं। इथं पृथ्वी अकॅडमी आहे, इथं मी माझे पुस्तक बुलेट चालू घडामोडी घेऊन गेलो, तर त्यानं अक्षरशः मला हाकलून दिलं का आम्ही दुसऱ्याला एंटरटेन करत नाही। युनिक अकॅडमीत गेलो, माझ्या वर्धेत क्लास घ्यायला आले होते। तर क्लास घ्यायला आल्यावर माझ्या क्लासचे 300 पोट्टे पाठवले त्या युनिकच्या प्रोग्राममध्ये। देवा जाधवर सर होते। मी इथं माझे पुस्तक घेऊन आलो, सर म्हणलं 2 मिनिट मला हे बुलेट चालू घडामोडीचं पुस्तक दाखवायचं आहे। तेव्हा मी प्रसिद्ध नव्हतो, तर म्हणे आम्ही दुसऱ्याचे पुस्तक एंटरटेन नाही करत म्हणे, इथं पब्लिश नाही करत म्हणे। तर असे अनुभव आयुष्यात येते, ठोकरं खा लागते आणि ठोकरं खाऊ खाऊ मोठं व्हा लागते। संघर्ष करत असताना बरेचसे लोक आपली म्हणजे परीक्षा पाहत असते का तुम्ही याच्यातून कसं बाहेर पडता। आज ते लोक ठीक आहे मला बोलावतात का सर तुम्ही पुण्यात ते कोणतं गणेश काय तिथं कार्यक्रम घ्यायचा या। मला एका जणांनी बोलावलं होतं, तर मग त्यानं मला हाकललं होतं। मी त्याला ठीक आहे 2 लाख रुपये फी सांगितली, तर मग आपली अवकात तेव्हा दाखवून द्यायची जेव्हा आपल्यावर बारी येते। तर म्हणून हर कुत्ते के दिन आते, वेट अँड वॉच, ठीक आहे। तर म्हणून जे लोक संघर्ष करत आहे त्याला सांगणं एवढंच माझं काम आहे का तुम्ही हारू नका। आणि एक आयुष्य जगण्याची ताकद एमपीएससी देते।
ठीक आहे. म्हणजे तुम्ही एका वकिलाच्या समोर राहिले तर त्यालाही ज्ञान पाजून देता. ठीक आहे. मला बऱ्याच वेळा मी जातो तर मी लय लोकांसोबत पंगे घेत राहतो. तर माझ्यावर पोलीस केस किन दाखल करायची असेल तर थोडीशी विचार करते का यालेच कायदे कानून माहीत आहे, हा आपल्याला सांगा. म्हणून थोडंसं या बाबतीचा विचार करायचा. MPSC खूप मोठं नॉलेज तुम्हाला इथून देऊन जाते, एक चांगलं माणूस घडून जाते. म्हणून आता मी जिथं आलो आहे तर ते ज्या गल्लीत मी राहत होतो त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. गुलाल उधळीला पाहिला तर रिझल्ट लागला म्हणून मी तिथून चौकशी करायसाठी आलो का कोणाचा रिझल्ट. एक मुलगी भेटली, आता आम्ही जेवण करायला गेलो होतो, तिचाही रिझल्ट CDPO म्हणून आला आहे. तर तुम्हीही यशस्वी व्हा आणि खूप मोठं व्हा, मात्र अभ्यास करा. ठीक आहे. अभ्यासाला आयुष्यात काही पर्याय नाही. जितना बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होंगी. सूर्यासारखं चमकाचं असेल तर सूर्यासारखं जळणं शिकावं लागेल. धन्यवाद. फोटो काढू बंद. MPSCचे सर्व विद्यार्थी इथं थांबून आहे आणि सगळे हे अभ्यास करत असतात दिवस रात्र कंटिन्यू. फोटो काढायचा. बरं 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 बरं. आणि मला आता शर्ट खराब करून नाही